हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आय होप तुम्ही छान आहात आणि अभ्यास खूप चांगल्या प्रकारे सुरू आहे. ठीक आहे. तर बघा मी आज परत आपल्या सेशनमध्ये आली आहे आणि आपल्या सेशनला आपण डिस्कस करणार आहेत हा आज पाठवलेला पॅरेग्राफ जो की मी टेलिग्राम चॅनल आपला इंग्लिश बाय सपना शर्मा याच्यावर पाठवलेला आहे. तर आय होप तुम्ही सगळ्यांनी हे वाचून घेतलेलं आहे. याचं एक्सप्लेनेशन घेऊन घेऊया लवकरात लवकर. आणि बघा मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मला करायची आहे ती आहे की बघा वोकॅबलरी ह्या पार्टमध्ये हे जे पॅसेजेसचं ॲक्टिव्हिटी आपण सुरू केलं आहे हे अगदी महत्त्वाचं राहणार आहे. बघा हे महत्त्वाचं राहणार आहे याच्यामुळे कारण की याच्यात आपण कव्हर करतोय व्होकॅबलरी ह्या पार्टला. आणि व्होकॅबलरी हे करणं अत्यंत काळाची गरज झालेली आहे एम पी एस सीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. किंवा जर आपण म्हटलं आहे की बँकिंग किंवा सी ई टी किंवा कोणती एक्झाम असो, कोणत्याही एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपल्याला व्होकॅबलरी करावं लागेल खूप चांगल्या प्रकारे. तर रेग्युलरली आपण एक रीडिंग होतो, म्हणजे पॅसेज रीडिंग एक होतो, त्याच्यासोबत आपण व्होकॅबलरीचे काही वर्ड्स पण रेग्युलरली करतोय. ठीक आहे. आणि हे सगळे पॅसेजेस आपण हिंदू न्यूजपेपरमधून टाकतोय. तर तुम्ही याला चांगल्या प्रकारे ॲनालिसिस करा आणि जर काही वाटलंच तर मला लगेच तिथे टेक्स्ट करायचा, चालेल का? मी आता बघा इथे सुरू करते हे सगळं. आजचा पॅसेज आहे एका नवीन सक्सेसबद्दल. पहा, अ न्यू सक्सेस ऑन कोलॅबरेशन इन स्पेस प्रोग्राम. स्पेस प्रोग्राममध्ये जे कोलॅबरेशन झालंय, कोलॅबरेशन म्हणजे काय होते ना, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोलॅबरेशन म्हणजे काय. तर कोलॅबरेशन म्हणजे काय? कोलॅबरेशन म्हणजे सोबत काम करणे, टू वर्क जॉईंटली. मिनिंग कसं आहे? टू वर्क जॉईंटली विथ अदर्स, दुसऱ्यांसोबत एकदम एकजुटीने काम करणे, टुगेदर, स्पेशली इन अन इंटॅलेक्च्युअल एन्डेवर. स्पेशली इन अन, स्पेशली कशात? इंटॅलेक्च्युअल म्हणजे बुद्धिमत्ता, एन्डेवर म्हणजे एक असा प्रयत्न. तर बुद्धिमत्ताच्या कामांमध्ये मिळून मिसळून काम करणे त्याला म्हणतात कोलॅबरेशन. बुद्धिमत्ता म्हणजे काय? समजा की एखादं पुस्तक बनवतंय कोणी कोलॅबरेशनमध्ये, कोणी कोलॅबरेशनमध्ये कोलॅब करून, कोलॅब्स असतात ना आजकाल, तर कोलॅब करून कोणी काही ॲक्टिव्हिटी करून राहिलं, काही आर्टिस्टचं काम करून राहिलं, म्हणजे डोक्याशी रिलेटेड कामं करणे. डोक्याशी म्हणजे बुद्धिमत्ता. ठीक आहे. सिनोनिम आहे याला म्हणतात पार्टनरशिप आणि याचा अँटोनिम आहे डिसयुनियन. हे लिहून घ्यायचं. एक्झाम्पल काय दिलंय बघा मित्रांनो. द प्रोजेक्ट वॉज अ सक्सेस थँक्स टू द कोलॅबरेशन बिटवीन द टू डिपार्टमेंट्स. दोन डिपार्टमेंट्सच्या मध्ये हा प्रोजेक्ट काय होता? एक सक्सेस थँक्स होतं. कशाचा? जे कोलॅबरेशन झालं होतं त्याच्यामध्ये. ठीक आहे. आता येऊया हेडिंगवर. एक न्यू सक्सेस झालाय कशावर? ऑन कोलॅबरेशन इन स्पेस प्रोग्राम. स्पेस प्रोग्राममध्ये जे कोलॅबरेशन झालंय त्याचं एक न्यू सक्सेस आलेलं आहे. बघा कसलं आहे न्यू सक्सेस. मून लँडिंग्स आर पिकिंग अप द पेस फॉर सेकंड टाइम इन हिस्ट्री. म्हणजे हिस्ट्रीमध्ये आता दुसऱ्यांदा मून लँडिंग जे आहे ते आता पेस, पेस म्हणजे काय होते मित्रांनो? पेस, PACE, पेस. पेसचा अर्थ होतो स्पीड. आता काय होत आहे ते? पिकिंग अप, पिकिंग अप स्पेस, पिकिंग अप पेस म्हणजे काय? स्पीड अप होत आहेत. ठीक आहे. सेकंड टाइम आणखीन. बट नाव विथ मोर कंट्रीज. आता काहीतरी दुसऱ्या कंट्रीज पासनं. अँड नॉवेल डेफिनेशन ऑफ सक्सेस, अँड नॉवेल डेफिनेशन ऑफ सक्सेस इन द मिक्स. आणि त्याच्यासोबतच एक नॉवेल डेफिनेशन ऑफ सक्सेस, आणि नॉवेल म्हणजे न्यू, न्यू डेफिनेशन ऑफ सक्सेस पण याच्यासोबत येत आहे. इन द मिक्स आणि नॉवेल ह्या दोन शब्दाला काय केलं आहे मी? अंडरलाईन म्हणजे हायलाईट केलेलं आहे. तर ते हायलाईट केलेले वर्ड्स पाहून घेऊया. नॉवेल म्हणजे काय? नॉवेल म्हणजे एखादी नवीन गोष्ट, इंटरेस्टिंगली न्यू. याचा सिनोनिम असतो इनोव्हेटिव्ह. याचा अँटोनिम आहे रेग्युलर. रेग्युलर म्हणजे अँटोनिम. ठीक आहे. एक्झाम्पल आहे द टीम प्रपोज्ड अ नॉवेल अप्रोच. एक नवीन अप्रोच टीमने प्रपोज केला म्हणजे कोणासमोर तरी पहिल्यांदा काहीतरी सांगणे. टू सॉल्विंग द कंपनीज मार्केटिंग चॅलेंजेस. कंपनीच्या मार्केटिंग चॅलेंजेस सॉल्व्ह करण्यासाठी टीमने एक नॉवेल अप्रोच प्रपोज केला. ठीक आहे. नेक्स्ट वर्ड आहे इन द मिक्स. इन द मिक्स म्हणजे कोणत्या तरी ग्रुपमध्ये ॲड राहणे त्याला म्हणतात इन द मिक्स. विथ सेव्हरल न्यू आयडियाज, काहीतरी नवीन आयडियाज सोबत इन द मिक्स. द ब्रेन स्टॉमिंग सेशन. ब्रेन स्टॉमिंग सेशन म्हणजे ब्रेनला एकदम हलवून टाकणारा किंवा आपल्या बुद्धिमत्तेला एकदम शेकन करणारा असा सेशन जो की इनक्रेडिबली प्रोडक्टिव्ह झाला. इनक्रेडिबली म्हणजे अचानकपणे खूप चांगल्या प्रकारे हे काय झालं आहे? प्रोडक्टिव्ह म्हणजे यशस्वी झालेला आहे. ओके,
Chandrayaan 3 soft landing confirmed that Indian Space Research Organizations म्हणजे ISRO understanding of technologies and processes involved and the choices it made as an impressive space research and flight provider emerging from colonial shadows are correct. म्हणजे चंद्रयान 3चं जे आपण सॉफ्ट लँडिंग केलंय यांनी काय कन्फर्म केलंय की इस्रोची जे टेक्नॉलॉजीची अंडरस्टँडिंग आहे आणि जी प्रोसेस आहे आणि जी चॉईसेस इस्रोने केली आहे ती खरंच एक इम्प्रेसिव्ह होती. आणि ही कुठून येते तर कॉलोनियल शॅडोपासून येते. कॉलोनियल म्हणजे काय? कॉलोनियल म्हणजे एक असा पिरियड असतो पहा युरोपचा, जेव्हा युरोपियननी वेगळ्या वेगळ्या देशांमध्ये कॉलोनीज बनवल्या होत्या, त्या पिरियडला म्हणतात कॉलोनियल पिरियड. बघा कॉलोनियल पिरियड, हा कॉलोनियल म्हणजे काय? अ पिरियड ऑफ युरोपियन सेटलमेंट. युरोपच्या सेटलमेंटचा एक असा पिरियड, रूल्स ज्याच्यात वेगळ्या वेगळ्या भागात जाऊन त्यांनी काय केले होते? कॉलोनीज पाडल्या होत्या ना. भारतात पण असंच केलं होतं. एक्झाम्पल, द म्युझियम फीचर्ड अँड एक्सटेन्सिव्ह एक्झिबिट ऑन कॉलोनियल आर्किटेक्चर. म्युझियमनी एक एक्सटेन्सिव्ह एक्सटेन्सिव्ह म्हणजे खुल्या प्रकारे एक कॉलोनियल आर्किटेक्चरवर फीचर केला. फीचर म्हणजे विशेषता दाखवल्या गेली. ओके, चला. Colonial shadows are correct. Similarly, the failure of Luna 25 mission would have taught Russia's Roscosmos something about what it got wrong. म्हणजे जे लुना 25 मिशन आहे त्यांनी रशियाच्या रॉस्कॉस्मॉसमध्ये काय गेलं होतं, ते काय चुकलं असेल ते सांगितलं असेल. पर्टिक्युलरली ॲज अ स्पेस एजन्सी हुज रेप्युटेशन इज ऑन द वेन आफ्टर स्पेक्टॅक्युलर हाईस. म्हणजे स्पेक्टॅक्युलर म्हणजे विलक्षणीय खूप मोठी जंप घेतल्यानंतर, म्हणजे विलक्षणीय यशानंतर ज्याची रेप्युटेशन इज ऑन द वेन. आता वेनचा अर्थ काय होतो? वेनचा अर्थ होतो समथिंग दॅट इज ग्रॅज्युअली डिक्रीजिंग. अशी कोणती तरी गोष्ट जी हळूहळू काय होते? घटत आहे, कमी होत आहे, व्हॅल्यूमध्ये घटणे, त्याला म्हणतात वेन. याचा सिनोनिम आहे डिक्रीज आणि अँटोनिम आहे इन्क्रीज. एक्झाम्पल आहे ॲज द इव्हनिंग प्रोग्रेस. जसं संध्याकाळ होते द स्टॉर्म बिगिन टू वेन. स्टॉर्म आता हळूहळू कमी व्हायला लागते. रिव्हिलिंग अ क्लिअर नाईट स्काय. आणि ज्याने काय माहिती पडते? एक नाईट स्काय क्लिअर माहिती पडते, याला म्हणतो वेन. वेन म्हणजे घट होणे मित्रांनो. वेन म्हणजे काय? घट होणे. ठीक आहे, ओके. तर मग ज्याची रेप्युटेशन आता कमी कमी होत आहे असं त्यांनी म्हटलंय. ठीक आहे. ऑन फेब्रुवारी 22 US बेस्ड इंटुएटिव्ह मशीन्स म्हणजे IM बिकेम द फर्स्ट प्रायव्हेट कंपनी. म्हणजे इंटुएटिव्ह मशीन नावाची जी कंपनी आहे ती पहिली प्रायव्हेट कंपनी बनली. कशासाठी? टू सॉफ्ट लँड अ रोबोटिक क्राफ्ट ऑन द मून. म्हणजे आता चंद्रावर रोबोटिक क्राफ्ट सॉफ्टली ते लँड करतील. आलं तुमच्या लक्षात का? The success of many space service providers in the US is rooted in crucial support from NASA in their formative years. आतापर्यंत जेवढेही सर्व्हिस प्रोव्हायडर्स आले आहेत US मध्ये त्यांना खूप चांगल्या प्रकारे कोणाची हेल्प भेटली आहे? नासाची हेल्प भेटलेली आहे इन देअर फॉर्मेटिव्ह इयर्स. आता दोन शब्द आले तिथे, एक आला रूटेड, एक आला फॉर्मेटिव्ह. आता रूटेडचा अर्थ काय होतो? रूटेड म्हणजे काय? रूटेड म्हणजे आधीपासून असलेला. ओरिजिन म्हणजे काय? ज्याची सुरुवात असणे, सुरुवात, त्याला म्हणतात रूटेड. किंवा बेसिस राहणे कोणत्या तरी गोष्टीला, त्याला म्हणतात रूटेड. याचा सिनोनिम आहे बेस्ड ऑन. एक्झाम्पल आहे हर व्हॅल्यूज आर डीपली रूटेड इन हर फॅमिलीज ट्रेडिशन. तिच्या घरच्यांच्या परंपरेमध्ये तिचे जे व्हॅल्यू म्हणजे तिचे जे नैतिक होते, नीती होती, मूल्य होते, तिचे मूल्य कशात होते? रूटेड होते. कशात ओरिजिन होते? कोणती आपण म्हणतो ना हिंदीमध्ये म्हणतो पहा की उसकी जडे वहां तक पोहोची हुई थी. रूट म्हणजे काय होते? मूळ. मुळातून कुठले होते त्याला म्हणतात रूट. जसं की आय एम रूटेड फ्रॉम इंडिया, म्हणजे मी मुळातली कुठून आहे? तर इंडियाची आहे. ओरिजिन कुठून असते? तुमची सुरुवात जिथून झाली असते तिथले तुम्ही रूटेड असतात. ठीक आहे. तर आता पहा रूटेड आणि नेक्स्ट वर्ड आहे त्याचा पण अर्थ लिहून घ्यायचा. फॉर्मेटिव्ह, सर्विंग टू फॉर्म समथिंग. फॉर्मेटिव्ह म्हणजे एखादी गोष्ट बनवण्याच्या स्थितीत असणे, है ना. बनवण्याच्या स्थितीत असणे, काहीतरी क्रिएट करणे. बघा, स्पेशली हॅव्हिंग प्रोफाउंड इन्फ्लुएन्स ऑन पर्सन्स डेव्हलपमेंट. लोक जेव्हा फॉर्मॅटिव्ह एज म्हणजे घडण्याच्या स्थितीत असणे, है ना. मराठीत लिहून घ्या.
घडण्याच्या स्थितीत असणे. ओके. सिनोनिम आहे डेव्हलपमेंटल, प्रगती होणे. अँटोनिम आहे नॉन इन्फ्लुएन्शियल, म्हणजे अप्रगती, प्रगती नसेल, नाही झालेली. ठीक आहे, अप्रगत. एक्झाम्पल आहे द फॉर्मेटिव्ह इयर्स ऑफ चाइल्डहुड प्ले अ क्रुशियल रोल, म्हणजे जे फॉर्मेटिव्ह इयर्स असतात चाइल्डहुडचे ते अत्यंत क्रुशियल रोल परफॉर्म करतात इन शेपिंग इंडिव्हिज्युअल्स पर्सनॅलिटी. एका व्यक्तीची पर्सनॅलिटी शेप करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे इयर असतात फॉर्मॅटिव्ह इयर्स. फॉर्मॅटिव्ह इयर्स म्हणजे घडण्याचे, ज्याच्यात तुमची डेव्हलपमेंट होते. प्रगतीचे काळ, त्याला काय म्हणतो रे आपण, प्रगती काळ असं पण म्हणू शकता तुम्ही फॉर्मॅटिव्ह इयर्सला. ठीक आहे, नेक्स्ट आपण वाचूया आता. फॉर्मॅटिव्ह इयर्स म्हणजे जे सुरुवातीचे प्रगतीचे काळ असतात त्याला नासा मदत करतो. दिस इज ट्रू इन आय एम्स केस ॲज वेल, म्हणजे आय एमला पण नासाने मदत केलेली आहे, बट विथ इम्पॉर्टंट डिस्टिंक्शन. पण काही इम्पॉर्टंट मॅटर्समध्ये, डिस्टिंक्शन्स म्हणजे मॅटर. आय एम लॉन्च इज ओडेसिस लँडर टू द मून ॲज अ पार्ट ऑफ नासाज कमर्शियल लुनार पेलोड सर्व्हिसेस. हे लक्षात ठेवायचं, करंट अफेअर्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पण महत्त्वाची न्यूज आहे ही. आय एमनी ओडेसिस लँडर कुठे हे केलं, लॉन्च केलं आहे मूनवर. ठीक आहे, नासाच्या एका प्रोग्रामचा पार्ट म्हणून. थ्रू विच द एजन्सी इज फंडिंग इन्स्ट्रुमेंट ऑन बोर्ड कमर्शियल मिशन्स टू द मून, होपिंग दर फाइंडिंग्स विल इज नासाज इव्हेंच्युअल रिटर्न इन द नॅचरल सॅटेलाइट. मग आता काय होते, काय म्हटलं त्यांनी की थ्रू विच, ज्याच्या थ्रू एजन्सी आता फंडिंग करते इन्स्ट्रुमेंट्स पण ऑन बोर्ड कमर्शियल मिशन्सवर, मूनच्या कमर्शियल मिशन्स म्हणजे एक असे मिशन ज्याने तुम्हाला त्यांचा पैशाचा मोबदला येईल. ठीक आहे, कमर्शियल म्हणजे ज्याला पैशाचा मोबदला भेटतो किंवा अपेक्षित असते, ज्याच्यामुळे त्याच्या ज्या फाइंडिंग्स आहेत, म्हणजे ते काही त्याचे जे संशोधन आहेत त्याच्यामुळे नासाचं जे समोरचं नॅचरल सॅटेलाइटबद्दल काम आहे ते काय होईल, इझी होईल. तर मग हे खूप मोठा सक्सेस आहे US साठी आणि इंटुएटिव्ह मशीन्स या प्रायव्हेट कंपनीसाठी. आय होप तुम्हाला हा पॅसेज लक्षात आलेला आहे आणि आय होप तुम्ही हे सगळं सिनोनिम अँटोनिम आपल्या बुकमध्ये लिहून ठेवलेलं आहे. ठीक आहे, उर्वरित जो नवीन आपला पॅसेज राहील तो आपण पुढच्या सेशनला घेऊया मित्रांनो. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. आणि मला एखादा टॉपिक सुचवा ज्या टॉपिकवर आपण एक लाईव्ह सेशन घेऊ शकू. ठीक आहे, सो कॉमेंट बॉक्समध्ये मला प्लीज तो टॉपिक पाठवा, जेणेकरून मग मी प्लॅन करते आपलं एक लाईव्ह सेशन. ओके, चला तर मग भेटूया आपण पुढच्या सेशनला. टेक केअर मित्रांनो आणि बाय बाय.